गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कीर्तनेंदु हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ स्कंद 12वा अध्याय 3 काल सुरू झालाय। शुक महर्षींना जे जे प्रश्न परीक्षितीने विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला देऊन जात आणि मग त्याला ते सांगतायत की हे सगळं तत्वज्ञान मी तुला सांगितलं, हे तत्वज्ञान भगवंताने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदांना, नारदाने व्यास महर्षीला, व्यास महर्षीने मला आणि सूतांना सांगितलं। तेव्हा हे सगळं परंपरेने आलेलं ज्ञान मी तुला सांगितलं। विचार कर राजा, आज विप्रशाप निवाराला तरी काय देह अमर झाला। आज तुला ब्राह्मणांनी दिलेला शाप आहे की 7व्या दिवशी येऊन सर्पदंश करून तुला मृत्यू येईल। कदाचित मी आशीर्वाद दिला म्हणा का आणखीन कोणी दिला, तुझं आजचं मरण वाचलं पण पुन्हा कधीतरी येणारच आहे ना। काय म्हटलं, आज विप्रशाप निवारला तरी काय देह अमर झाला। मृत्यूलोकी जन्म झाला तो मरणार निश्चित। या मृत्यूलोकावरती ज्याने ज्याने जन्म घेतलाय त्याला आज नाही उद्या जाणं निश्चित आहे। भगवान प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही न निवारिले यदुकुळ मरण। बोध घेई तेथून की मरण अटळ मरत्यासी। आपण असता देहात जन्म मरणाचे काय खंत। मरणाचं भय कधी आहे, जोपर्यंत हे शरीर म्हणजे मी आहे आणि शरीर गेलं तर मी जाणार अशी भावना आहे तोपर्यंत मृत्यूचं भय आहे। पण हे शरीर असे अनेकच शरीर मी अनेक जन्मात धारण केलेली आहे। वासांसी जीर्णानि यथा विहाय अन्यानि संयाते नवानि देहि। अनेक जसं वस्त्र बदलावीत तशी मी ही शरीर बदललेली आहे। म्हणजे शरीराला मृत्यू आला म्हणजे मला मृत्यू आला असं ना। मी या सगळ्यापासून अलिप्त आहे, चिरंजीव नाही, अजिंक्य आहे, अजेय आहे, अमर्त्य आहे। मग असा असणारा ज्याला मरणच नाही त्याला मरणाचं भय काय। आपण असता देहातीत जन्म मरणाचे काय खंत। देहांतरे होत जात आपण तया होणे फुटत। आपण तया होणे आपण अतीत तया होणे। जन्म मरण जसं आहे ते येत राहणार का, जे कर्म केले ते भोगासाठी यावं लागेल कधी। त्यामुळे म्हणाले कर्मानुबंधीने मनुष्य लोक आहे, त्या कर्माने बांधलेला आहे मनुष्य। पण याच्यातनं मुक्तता व्हायची असेल तर ती ज्ञानाने होते। नामस्मरणाने सगळी पाप जळून जातात। केव्हा म्हणजे गंगेत डुबकी मारली की पाप जातात, पुन्हा बाहेर आले की पाप करायला मोकळा असं नाही। पाप जातात याचा अर्थ पाप वासना जायला पाहिजे। ते एकदा पापाची वासना नाहीशी झाली की पुन्हा पाप घडणार नाही। म्हणजे मनातनं पापी विचार निघून जायला पाहिजे। आणि हे परिवर्तन संतांशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही। तुम्ही किती डोकं फोडा, समोरचा मनुष्य सुधारणार नाही। पण संतांची कृपा झाल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये फरक पडतो। संत सृष्टी बदलत नाही, दृष्टी बदलतात। त्या
सृष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलतात. पुत्र पौत्र पौत्र पुत्र पौत्रा देहावनी भिन्न. आपण सगळे आपलं परक कुठपर्यंत करतो. आता मी माझे नातेवाईक एवढंच, पण हे जर आपण पिकनिकला गेलो तर कोणी कल्याणातलं भेटलं की हा 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 किती आनंद, नातेवाईक भेटला एवढा आनंद. परदेशात गेला तर भारतातला मनुष्य भेटल्याचा आनंद. म्हणजे ह्या सीमा उल्लंघून जातो आपण. मनाची प्रगल्भता वाढते. जेवढं मन मोठं होतं ना, मन मोठं झालं पाहिजे. अणुरणी होणे थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशा एवढा काय पाहिजे? मन. शरीर आकाशा एवढं नाहीये. विचाराची प्रगल्भता आकाशा एवढी झाली पाहिजे. सगळ्या विश्वाला कवेत घेता आलं पाहिजे एवढं मनाची प्रगल्भता झाली पाहिजे. पुत्र पौत्र देहावनी भिन्न. तुझ नाही जन्म मरण. गगनासी मिळे गगन जैसा घट फुटली. घटामध्ये असणारा आकाश घट फुटल्यानंतर पुन्हा आकाशामध्ये विलीन होऊन जातं. तसा हा घट फुटला देहाचा. 3 प्रदक्षिणा मारतात, ते मडकं खाली पडतं, फुटून जातं. चैतन्य चैतन्यामध्ये मिसळून जातं. भौतिक देह हा व्यक्त आणि इंद्रिय अव्यक्त या दोहो अतीत आत्मवस्तू अविनाशी. म्हणाले या देहाच्याही पलीकडे ती वस्तू आहे, पण दाखवता येत नाही. म्हणजे वस्तू आहे दाखवता येत नाही म्हणजे कसं? म्हणजे भूक लागली आहे, दाखवता येते का? म्हणले तुला दाखव कुठं. एक फटका मारला, हा म्हणले दुखतंय, कुठं दाखव. वस्तू आहे पण दाखवता येत नाही. ती जाणवते, भूक जाणवते. आपल्याला भूक लागली हे जाणवतं, पण दाखव म्हणलं तर दाखवता येईल का? नाही. कडकडून लागली म्हणजे किती लागली आहे शब्दात वर्णन करून सांगता येईल का? इतकी लागली म्हणजे कडकडून लागली, असं नाही ना. मी जी अमुक ऐसे म्हणता नये बारे दाखवता शास्त्रानुमाने निर्धारिता ठावे पडे. शास्त्राचा अभ्यास केला तर तो सच्चिदानंद परमात्मा म्हणजे काय हे कळतं. केव्हा? शास्त्र वाचून. नुसतं शास्त्र वाचून नाही, थोडं ते सांगतात. पडे स्वचिंतने. त्याच्यावरती जर आपण विचार केला, चिंतन केलं तर चैतन्य म्हणजे काय ते कळतं. ते चैतन्य शरीरात आहे म्हणून शरीर चालतंय. ते चैतन्य आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्या चैतन्याचं आपण चैतन्यमयच आहोत. आपण जीव नाही, जीवच आहोत. पण आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणून हे दुःख कारणीभूत आहे. यास्तव काय करावं म्हणाल? यासाठी काय करावं? आजच्या कथेला सुरुवात. यास्तव काय करावं? यास्तव करावे भगवत चिंतन. त्यासाठी भगवंताचं चिंतन करावं. म्हणजे भगवंताच्या चिंतनाने काय मिळतं? यास्तव करावे भगवत चिंतन तेने गळे देहाभिमान. भगवंताचं चिंतन केल्यामुळे आपला अहंकार गळून जातो. एकाने 1000 लोकांना जेवायला घातलं, काय म्हणले मी मोठा आहे. सकळ जीवाचा करतो सांभाळ. हे जेव्हा कळलं त्यावेळेला आपण 1000 माणसाला जेवायला घातल्यात नव्हतं काय म्हणतो. जो सगळ्या विश्वाचं पालन पोषण करतो, अहंकार गळून जातो. यास्तव करावे भगवत चिंतन तेने गळे देहाभिमान. देहाभिमान गळता जाण भय नाहीसे मृत्यूचे. आपला देहाभिमान गळून गेला की मग मृत्यूचं भय नाही. हा देह म्हणजे मी, हा अभिमान, त्याला देहाभिमान म्हटलंय. हा देह म्हणजेच मी आहे. या देहाचा हा अभिमान की हा देह चिरकाळ टिकायला पाहिजे, जो टिकणं शक्य नाही पण टिकावा असं आपल्याला वाटतं. तो देह म्हणजे आपण आहे असं वाटतं म्हणून तो टिकावा असं वाटतं. ऐसा बोध झाली आ चित्त. तेथे ब्राह्मण शापाची काय कथा. जन्म मरणाची निमाली चिंता आपण तो ब्रह्मवस्तू.
मीची ब्रह्मपरंधाम परमपद ब्रह्मची आपण ऐशा विचारे अंतःकरण भरता तक्षक काय करी. मीच आहे परब्रह्म. काय पाण्यानेच पाण्याला इजा करता येत. मीच ब्रह्मस्वरूप आहे म्हटल्यानंतर तक्षक मला काय करणार. तक्षक दंश करेल देहाला, मला नाही. देहाला दंश करेल, मला नाही दंश करणार. तक्षक दंशे देह जळेल, काही हे दृश्य नाशेल. द्रष्ट्याशी विषय काय करेल, जो वेगळा देहाहुनी. विश्वात्मा श्री हरीच्या लीला बा परीक्षिता त्वा पुसल्या, त्या सर्व तुझ सांगितल्या. धन्यबुद्धी बाळा तुझी. स्वत शौनकाप्रती सांगती, ज्याची सर्वत्र आत्मदृष्टी. त्या व्यासपुत्राची ऐकता गोष्टी. कृतकृत्य झाला परीक्षिती. कृतकृत्य झाला परीक्षिती. सगळं व्यास शुकमहर्षींच्या मुखातनं ऐकलं आणि राजा धन्य झाला, कृतकृत्य झाला. काय म्हणतो, गुरुदर्शनाचं फळ काय. म्हणजे आपल्यासारखे गुरु भेटले त्यामुळे मला काय फळ मिळालं, तो सांगतोय. गुरुदर्शनाचं फळ काय. हेची गुरुदर्शनाचे फळ देहबुद्धी जाय सकळ. गुरुच्या कृपेने काय होते, आपली देहबुद्धी निघून जाते. देहबुद्धी जाय सकळ, आपले स्वरूप निर्मळ आपण पाहू ऐक्यते. आपल्याला आपलं निर्मळ स्वरूप पाहता येतं. कशाने, त्या सद्गुरूंनी ती पाहण्याची दृष्टी दिली म्हणून पाहता येतं. ज्ञानदाता सद्गुरु श्री शुक ब्रह्मेचा चमत्कारो. तेडे करोने उपकारो, भवसागरे तारिये रे. यास्तव परीक्षिती बद्धांजली. माथा ठेवे चरण कमले, नेत्राश्रुनी चरणक्षाळे. धुळी लावली निजभाळी, केली कृपादृष्टी आपण. तेणे झालो परिपूर्ण, आपण कृपाळू होऊन. केले गुणवर्णन श्रीहरीचे. आपण अच्युताचे निज आत्मे. संत साधू महात्मे, भवतप्तावरी कृपा करणे. हा तो स्वभाव संतांचा. संतांचा स्वभाव आहे. काय, जे भवसागरामध्ये टाकून गेले त्यांचा ताप नाहीसा करायचा. कसला भवसागराचा जो ताप त्यांना झालाय तो नाहीसा करायचा. हे संतांचं काम आहे. संतांचं काय काम आहे. बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. माणसं ही भवसागरात बुडून चालली म्हणून संतांना आपला कळवळा येतो. म्हणून ते आपला हात धरून बाहेर काढतात त्या भवसागरात. म्हणले त्यांना काय स्वार्थ, आपल्याला बाहेर काढले त्यांना काय मिळणार गुरुदक्षिणा नाही. ते आपल्याला भवसागरातनं बाहेर काढतात. आपल्याकडनं काय अपेक्षा आहे का त्यांना, काही अपेक्षा नाही. काय म्हणते बघा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. याला कळवळ्याची जात म्हणतात, जी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या शिष्याचा उद्धार कसा होईल एवढी तळमळ त्यांना लागलेली असते. आपण अच्युताचे निज आत्मे. संत साधू महात्मे, भवातप्तावरी कृपा करणे. हा तव स्वभाव संतांचा. संत सदाचे दयाघन, हा स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे हा स्वभाव कसा आहे. एकदा गुरु आणि शिष्य स्नानाला गेले. गुरुने हातामध्ये उंजळ घेतली सूर्याला अर्घ्य द्यायला. तेवढ्यात एक विंचू त्यांच्या हातामध्ये सापडली. व त्याला विंचवाला वाचवायचं म्हणून आता बाहेर कडेवर अवंताला सोडून द्यावं म्हणून ते विंचवाला घेऊन बाहेर यायला लागले. तेवढ्यात विंचवाने दंश मारला आणि उडी मारली त्यांच्या हातातनं. पुन्हा त्यांनी त्याला पाण्यातनं बाहेर काढलं. पुन्हा तो दंश मारतोय. पुन्हा कोपऱ्यापर्यंत आले. काही करून त्यांनी त्याला बाहेर काढलाच. पाण्यातनं बुडता वाचवलं. मग शिष्य विचारतोय, तुम्हाला तो एवढा डंख करतो तरी तुम्ही त्याला पुन्हा बाहेर काढताय. ते काय म्हणाले, डंख करणं हा त्याचा स्वभाव आहे.
आणि त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे हा. काय म्हटलं पहा, हा तव स्वभाव संतांचा, संत सदाची दयाघन. संत नेहमी दयाळू, म्हणजे आज दयाळू पण उद्या नाही असं नाही. संत सदाची दयाळू, संत सदाची दयाघन. जडा तारावया अवतार जाण, परी आमचे पुरपुण्य सन्मुख झालो संतांशी. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. उद्धारा या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला असतो संतांचा. आपण जन्माला येतो, परमात्मा त्यांना धाडतो, जा बाबा जगाचं कल्याण करण्यासाठी तुला खाली पाठवलंय, जा तेवढं काम करून ये. परी आमचे पुरपुण्य. परीक्षित राजा म्हणतो आमचं भाग्य की आम्हाला शुकमहर्षी महाराज तुमच्या मुखातनं भागवत ऐकायला मिळालं, आमचं भाग्य आहे. परी आमचे पुरपुण्य सन्मुख झालो संतांशी. संतांच्या सहवास आम्हाला घडावा अशी इच्छा मनामध्ये झाली. म्हणून म्हणले मित्र मैत्रिणी कशा असाव्या. तुझे ठाई ज्याची भक्ती, त्याची घडावी संगती. संगती त्याची घडावी संगती. ज्याचं परमेश्वरावरती प्रेम आहे अशा माणसाची संगत आपल्याला घडायला पाहिजे. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी मज संगती. तुमच्या मुखीचे परमामृत, आम्हा भागवत करविले श्रुत. तुमच्या मुखातनं जे अमृताच्या धारा बाहेर पडत होत्या, तुमच्या मुखीचे परमामृत आम्हा भागवत करविले श्रुत. भगवत लीला जेथ सर्वत्र गायली ती कीर्ती. ज्या ग्रंथामध्ये सगळे भगवंताची लीलाच गायलेली आहे अशी भागवत कथा तुम्ही मला सांगितली. तेने झालो जे निर्भय, त्यांनी मी निर्भय झालो. आता मृत्यू मदसी करील काय. आता मला मृत्यूचं भय राहिलं नाही. इतके वेळ मृत्यूचं भय होतं, आता कथा ऐकल्यानंतर मृत्यूचं भय नाहीसं झालं. मज मृत्यू करील काय. तक्षक करो सुखे अपाय, चित्त प्रविष्ट आत्मरूपी. त्या तक्षकाला माझ्या देहाला काय दंश करायचंय ते करू दे. आता माझं मन तुझ्यामध्ये रंगलेलं आहे. मन हो राम रंगी रंगले. देवा तुझ्या रंगामध्ये मी आता रंगून गेलोय, तुझ्या चिंतनामध्ये मी रंगून गेलोय. देह राहिला काय, गेलं काय, त्या तक्षकाला काय माझा देह जाळायचा असला तर जाळू दे. तक्षक करो सुखे अपाय, चित्त प्रविष्ट. आत्मस्वरूपामध्ये मी रममाण झालेलो आहे. बापा तुमच्या कृपा दाने, सकळ तुटली भवबंधने. तुमच्या कृपेने सगळी माझी ही भवसागराची बंधनं तुटून गेली. या भवसागरामध्ये गुंतून पडलो होतो ते तुम्ही यातनं मला मोकळं केलं. याच्याबद्दल तुम्हाला काय देऊ. काय म्हणलं बघा, उत्तीर्ण हो कवण्या गुणे. मी काय केलं म्हणजे तुमच्या उपकारात तुम्हाला उत्तीर्ण होता येईल. सकळ तुटली बंधने, उत्तीर्ण हो कवण्या गुणे. कृपा असो निरंतर. म्हणाले मला तुमच्या ऋणातनं उत्तीर्ण होता येत नाही. ठेवेली पायी डोई. काय म्हणले, काय नाही. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो एवढंच मी करू शकतो, याच्यापेक्षा जास्ती करू शकत नाही. तुमच्या ऋणातनं मी काय उत्तीर्ण होणार. असो कृपा असो निरंतर. प्रार्थना एवढीच आहे की आपली अखंड कृपा राहू द्या. वाणी इंद्रियांचे नियमन, करीन चित्त वासना शून्य. तुमची एवढी कथा ऐकली ना, त्याच्यातनं मी बोध घेतलाय. म्हणजे परीक्षित राजाने काय बोध घेतलाय, मी आता माझ्या वाणीवर नियंत्रण ठेवी. आपलं आपल्या शब्दावर नियंत्रण नसतं. काय तोंडाला येते बोलून मोकळायचं. त्याचे काय परिणाम होतील त्याचा विचार करत नाही आपण. कोणाचं मन दुखेल का, कोणाला वाईट वाटेल का, कोणाला कंटाळा येईल का,
काही आपण विचार करत नाही. आपल्या वाणीवरती आपलं नियंत्रण पाहिजे. कारण तो शब्द जोपर्यंत तुमच्या मुखात आहेत ना, तोपर्यंत त्या शब्दावरती आपली शक्ती चालते. हे शब्द आहेत ना तोंडातले, ते तोंडात आहे तोपर्यंत आपली त्याच्यावर सत्ता आहे. एकदा तोंडातनं बाहेर पडला की त्याची आपल्यावर सत्ता चालते. म्हणजे कसं, तुम्ही असं म्हणाला होतात की नाही, झालं त्याची सत्ता आली आपल्यावरती. तुम्ही येतो म्हणलात नाही आला, तुम्ही अमुक करतो म्हणलात नाही केलं. म्हणजे हे शब्द तोंडात आहेत ना, झाकली मूठ सव्वा टाकायचे. पण एकदा बोलले की तुम्ही आयुष्यभर त्या माणसासाठी काय केलंय तो विसरून जातो आणि तुम्ही बोललेले फक्त शब्द लक्षात ठेवतो. आयुष्यभर किती करा, एक शब्द काही तर चुकून तोंडातनं बाहेर पडला तेवढाच तो धरून ठेवणार, तुम्ही असं बोलता. म्हणून तो सांगतोय आता मी माझ्या वाणीवर नियंत्रण ठेवणार. वाणी इंद्रियाचे नियमन. माझी इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, याच्यावर माझं नियंत्रण नव्हतं. आता मी याच्यावर नियंत्रण ठेवी, वाणीवर नियंत्रण ठेवी, जेवणावर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण, खाण्या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, किती पाहायचं, किती ऐकायचं, काय करायचं, ह्या प्रत्येकावरती नियंत्रण ठेवी. वाणी इंद्रियांचे नियमन करीन चित्त. आता काय करायचंय, वाणी इंद्रियावर नियंत्रण आलं म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियावर नियंत्रण आलं. मग काय राहिलंय म्हणले, मन बुद्धी चित्त आणि अहंकार राहिले 4. मग म्हणाले मी आता काय करीन चित्त वासना शून्य. आता माझ्या चित्त म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या वासना आहेत, वासना म्हणजे इच्छा, माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा मी नाहीशा करून टाकेन. करीन चित्त वासना शून्य. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म, आपली इच्छा काही शिल्लक राहिली तर त्याच्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून म्हणाले माझं चित्त आता वासना रहित करीन. करीन चित्त वासना शून्य. श्रीकृष्णे करीन प्रवेशन. आता मी माझं मन श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये मिसळून टाकेन. म्हणजे चिंतनामध्ये भगवंताशिवाय दुसरा विषय नसणार. श्रीकृष्णी करेन प्रवेशना प्राण त्यजीन आज्ञा द्या. आता मी माझा प्राणत्याग करीन, मला आपली आज्ञा असावी. कारण आता मृत्यूचं भय नाहीसं झालं. ज्ञान विज्ञान निष्ठा आपण तुम्ही दाविले श्रीकृष्ण स्थान. आपण ज्ञान आणि विज्ञान याने मला परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव करून दिली. तेने गेले मम अज्ञान. त्यामुळे माझं अज्ञान नाही झालं. मज मिळविले ज्ञानरूपी. मला माझ्या स्वस्वरूपामध्ये मिळवून टाकलं तुम्ही. मग श्री गुरु शुकाप्रती पूजिता झाला. परीक्षिती अनुज्ञा घेऊन या जाते श्री शुक मुनीश्वरासह. शुकाची पूजा केली शुक महर्षीची. त्यांनी शुक महर्षी आपल्या शिष्यासह निघून गेले. नंतर राजर्षी परीक्षित मन बुद्धी चित्ता सहित आत्मस्वरूपी झाला स्थित. निश्चल वैसे दैसा तरू. राजा मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं भगवंताच्या चिंतनामध्ये तो सगळा एकरूप झालाय. ताळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. भगवंताच्या नामस्मरणामध्ये देहभाव विसरून गेला तो. देवाजीच्या दारी आज रंगला. केले प्राणवायूचे निरोधन. अंतरी परमेश्वराचे चिंतन. गंगा तरी बैसला जाण. मुख करून उत्तरेकडे. उत्तराभिमुख बसलेला आहे तो. देही असून दे ब्रह्मीभूत. महायोगी राय परीक्षित. निसंग संग सर्व संशय रहित. देहवान नसे त्यासी. देही असून देहातील. म्हणजे दिसायला हा राजा, त्याला देह आहे दिसतंय, पण देही असून तो आता विदेही झालेला आहे.
निसंग झालेलं आहे, संशयरहित त्याचं मन झालेलं आहे, देहभान नाहीसं झालेलं आहे. असो इकडे तक्षक विप्रपुत्र शाप प्रेषित दंश करण्या असता येतं. वाटेत कश्यप भेटला, तिकडे तक्षक निघालाय याला मारायला, परीक्षित राजाला मारायला निघालाय. वाटेत त्याला कश्यप नावाचा ब्राह्मण भेटला. कश्यप नामे हा ब्राह्मण जाणत होता विष हरण. त्याला विषारी सर्पाचं विष काढून टाकण्याची शक्ती त्याच्याकडे होते. विष हरण करण्याची शक्ती त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणाकडे होती. आता तक्षकाने पाहिलं की हा कश्यप ब्राह्मण आहे, याच्याकडे ही विद्या आहे, त्याला माहिती आहे. त्याने विचारलं कुठे चाललाय? म्हणले मी चाललोय त्या परीक्षित राजाला मारायला. म्हणले तू मार. म्हणले मी त्याचं विष उतरून दाखवतो. म्हणजे तुझ्याकडे एवढी शक्ती कुठली आली? मी तक्षक नागावाचा सर्प आहे, माझं विष एकदम विषारी आहे. म्हणले किती विषारी आहे सांग? म्हणले मी जर ह्या झाडाला दंश मारला ना तर ते झाड जळून कोळसा होऊन खाली पडेल. मार म्हणले दंश. त्याने दंश मारला त्या झाडाला दंश मारल्याबरोबर ते विष त्या सर्व याच्यामध्ये झाडामध्ये शिरलं आणि ते झाड पाहता पाहता जळून कोळसा झालं. म्हणजे आता विष उतरून दाखव झाडाचं. कश्यपाने हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र म्हटला आणि जर झाडावर टाकला, बरोबर झाड पूर्णच्या पूर्ण पहिल्यासारखं टवटवीत. विचार केला की ही शक्ती याच्याकडे आहे, नुसतं बोलाच्याची भात बोलाची कडी नाही, आहे शक्ती त्याच्याकडे. म्हणजे काय करणार आहे तू? त्या परीक्षित राजाला वाचून तुला काय मिळणार आहे? तो म्हणला मी त्याच्याकडे 1000 सुवर्ण मोहरा घेईन. किती? 1000 सुवर्ण मोहरा घेईन. तो म्हणले मी तुला 2000 देतो, घरी जा. त्या राजाला वाचवायला जाऊ नको, त्याचा मृत्यू आलाय जवळ, तू कशाला मध्ये यायला लागला? म्हणले तुला 1000च पाहिजे ना, 2000 देतो, घरी जा. यास्तव त्यासी द्रव्य जीवन परत पाठवले तक्षकाने. तक्षके घेतले ब्राह्मण रूप आला परीक्षिताचे सौ. तक्षकाने ब्राह्मणाचा वेश घेतला, परीक्षित राजाजवळ आलाय. करता झाला दंश त्यास प्रारब्ध बळे रायाच्या. आता ब्राह्मणाला म्हणलं तर सगळ्यांनी वाट मोकळी करून दिली, नाहीतर चारी बाजूला बंद त्याचे सैनिकच उभे होते ना, कोणाला जवळच जाऊ द्यायचं नाही कोणाला. सर्प आला तर त्याला मारायला काठ्या राठ्या काय ते धरूनच ठेवलं होतं त्याने. पण सर्पाचा वेशात गेलो तर आपल्याला हे सैनिक मारल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून तो ब्राह्मणाचा वेश घेऊन गेला. आता ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर राजा मानत होता, रस्ता मोकळा केला सगळ्यांनी. हा सरळ राजाजवळ गेला. तिथे गेल्यावर आपल्या मूळ स्वरूपामध्ये आला. करिता झाला दंश त्यास प्रारब्ध बळे रायाच्या. आणि दंश केला राजाला. आता राजाला हे दंश करायचं कारण काय? प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे त्याचं नशीब काय आहे? त्याने ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला होता आणि म्हणून त्याला हा त्याच्या कर्माने मिळालेला शाप आहे, म्हणून त्याला म्हणले प्रारब्ध. आपणच केलेलं कर्म आपल्या आड येते. आपल्याला माहित नसतं. आपल्याला म्हणतो मी एवढं चांगलं वागतो, एवढं चांगलं करतो, मग माझ्या वाट्याला काय? अरे तू काय केलंय ते भगवंताला माहिती. प्रारब्ध आहे ते चुकत नाहीत कुणालाही. ते साधू असो, संत कोणी असो, देवाला चुकलं नाही ते आपलं काय सामान. आला परीक्षिताचे समीप करता झाला दंशिता स प्रारब्ध बळे रायाच्या. ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता त्याच्या देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्याप्रती राजदेह भस्म झाला. त्यांनी दंश केल्याबरोबर सगळे लोक पाहत असताना राजाचा देह भस्म होऊन गेला. आश्चर्य पाहते सर्वजण.
काय होतं कळायच्या आत त्या सर्पाने दंश केला. आश्चर्य पाहते सर्वजण. परीक्षितीस नव्हते देहभान. देव मानव म्हणते धन्य करती पुष्पवर्षाव. परीक्षित राजा भगवंताच्या नामस्मरणामध्ये देहभाव विसरून गेला. आकाशामध्ये देव दुंदुभी वाजवत आहेत, नगारे वाजवत आहेत. देव दुंदुभी वाजविती, गंधर्व अप्सरा गायन करते. त्रिभुवना माझी झाली कीर्ती, धन्य परीक्षिती राजर्षी. पुढे परीक्षितीचा पुत्र राजा जन्मेजय हे झाले श्रुत. परीक्षितीचा मुलगा जन्मेजय राजा. या जन्मेजय राजाला कळलं की एवढं आपण बंदोबस्त ठेवलेला असून सुद्धा आपल्या वडिलाला तक्षकाने दंश केला आणि आपले वडील गेले. राजा जन्मेजया हे झाले श्रुत की तक्षक सर्पे मारला तात. तेने फार रागावला. तेने आरंभिला सर्पयज्ञ अनेक नागांचे केले हवन. परी तक्षकाचे नगडे आगमन विचारे कारण ब्राह्मणासे. मग त्याने सर्पयज्ञ केला. आपण जसं अग्नीमध्ये एक एक आहुती टाकतो, तांदूळ टाकतो म्हणा, शिजलेला भात टाकतो म्हणा, तूप टाकतो म्हणा, समेदा टाकतो म्हणा, दर्व टाकतो म्हणा. आपण अग्नीला आहुती देताना काही ना काही अग्नीमध्ये टाकतो. यांनी काय करायचं, एक एक साप उचलायचा आणि अग्नीत टाकायचा. कारण त्या सर्प जातीविषयी त्याला राग आला. काम केलं एका सर्पाने, सगळी शिक्षा त्याच्या जातीला. आता बघा, एखादा मनुष्य काहीतरी करतो, त्याच्याशी त्या जातीला काय संबंध आहे का? पण ते लोकल की त्या जातीवर जाते, या माणसाने असं केलं काय, कसं झालंय ते. वास्तविकता एका सर्पाने दोष केला, सगळ्या सर्पाचा काय दोष होता. पण यांनी लगेच सर्पयज्ञ करायला सुरुवात केली. ब्राह्मणाला सांगितलं मंत्र म्हणा, तक्षकाय स्वाहा. असं म्हणल्यावर तक्षक आला पाहिजे. त्यावरची ब्राह्मण पण तसे होते. तक्षकाय स्वाहा म्हणजे जिथं दडलेला असेल तिथनं उचलून त्याला येणार तो आकाश मार्गाने. ते म्हणले तुम्ही मंत्र म्हणून सुद्धा काय येत नाही तो. तुमचे मंत्र तेवढं सामर्थ्य आहे का तुमच्याकडे? म्हणले आहे. मग इथं सामर्थ्य का कमी पडतंय तुमचं? तुम्ही तक्षकाय स्वाहा म्हणल्यावर तक्षक का येत नाही? तवते सांगते रायासी तक्षक शरण गेला इंद्रासी. इंद्र सोबळे रक्षित यासी म्हणून न पळे यज्ञ कुंडी. देवाचा राजा, कारण आम्ही हे यज्ञामध्ये जे आहुती टाकतो ना त्या सगळ्या त्यांना मिळतात ना, त्यामुळे त्याच्याच मागे जाऊन तो लपलेला आहे, कोणाच्या इंद्राच्या मागे. त्यामुळे आम्हाला किती मंत्र म्हणलं तर तो येणं शक्य नाही, कारण इंद्राने त्याला पाठिंबा दिलाय. मग म्हणले मी सांगतो तसा मंत्र म्हणा. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणा म्हणले. इंद्रासहित आत टाकून द्या अग्निकुंडात टाकून. इंद्र स्वबळे रक्षित असे म्हणून न वडे यज्ञकुंडी. तै ब्राह्मणास सांगे जन्मेजय हा तो मंत्राचा पराजय. यज्ञा माझी पाचारा इंद्रासह तक्षकाशी मारावे. इंद्रासहित टाकून द्या म्हणले त्याला अग्निकुंडामध्ये. म्हणले हा पराजय कशाचा? मंत्राचा. मंत्रामध्ये सामर्थ्य असतं. मननात रायती की मंत्र. ज्याचं मननात म्हणजे ज्याचं चिंतन केले असता जो आपलं रक्षण करतो त्याला मंत्र म्हटलंय. मननात त्रायते इति मंत्र. ज्याचं चिंतन केलेलं असताना जो आपलं रक्षण करतो तो मंत्र. मरुताच्या अधिपती सहेय मरुतांच्या अधिपती इंद्रासह तक्षक यज्ञ असो स्वाहा ऐसे मंत्र म्हणताचे महा आश्चर्य ते पातले. तेवढ्यात आश्चर्य झालं. मंत्राचे निमहाबळे इंद्र स्वस्थानापासून चढे. मंत्र म्हणल्याबरोबर गडगडला त्या सिंहासनावर तो खाली. तक्षकासह विमान उन्मळले. देवराव घाबरला. देव घाबरला. आता म्हणले आपलं काही चालत नाही. कशा पुढे? मंत्रापुढे काही चालत नाही.
मंत्राची शक्ती असते. इंद्र तक्षकासह विमाने खाली येता पाहुणे बृहस्पती करी विनवणे राजा जन्मे जयासी. बृहस्पतीने ब्रह्मदेवाने सांगितलं. बृहस्पती देवाचे गुरु आहे, त्याने सांगितलं बृहस्पती की राजा शांत हो. असा मंत्र म्हणायचा आग्रह ब्राह्मणांना करू नकोस. मंत्राचं सामर्थ्य मला माहिती आहे, मंत्राने ते येणार. बृहस्पती करी विनवणी राजा जन्मे जयासी. तक्षकाचा वध अशक्य, कारण तेने प्राशिले अमृत. तक्षकाचा वध शक्य नाही, कारण तो इंद्राच्याकडे गेल्या. स्वर्गात अमृत कुंभ आहे, त्याने अमृत प्राशन केलंय. त्यामुळे आता ह्याला जरी अग्निकुंडात टाकलं तरी हा भस्म होणार नाही. कारण तेने प्राशिलेशी अमृत वृथा न करावा घात. देवराव इंद्राचा उगीच कुणात तरी घात करू नको बाबा. अगा सुखदुःख जन्म मरण. परीक्षित जन्मेजय राजा ऐक, आपल्या वाट्याला येणारं सुख आणि आपल्या वाट्याला येणारं दुःख याला जगात दुसरा कुणीच जबाबदार नाही. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. आपल्या वाट्याला येणारं सुख आणि आपल्या वाट्याला येणारं दुःख याला जगातलं कोणी निमित्त आहे. आपल्या वाट्याला सुख येणार असेल तर कोणीतरी निमित्त होईल का नाही? आपल्या वाट्याला दुःख यायचं असेल तर कोणीतरी निमित्त होईल का नाही? ते निमित्त आहे. भरताला सांगितलं ना रामाने. भरत म्हणत होता का हो म्हणाले ते दशरथाने वरच दिलं नसतं तर बरं झालं असता. कैकेयीने असा वर मागितला नसता तर बरं झाला असता, मग तुम्हाला वनवास घडला नसता. तेव्हा त्यांनी सांगितलं अरे तू आईला दोष देऊ नकोस, वडिलांना दोष देऊ नकोस, कारण हे माझं प्रारब्ध होतं. रावणाचा वध करायचा आहे, हे सगळं विधिलिखित आहे. आणि त्याला कोणाला तरी निमित्त होणं भाग होतं, कोणाला तरी वाईटपणा घेणं भाग होतं. तो वाईटपणा तुझ्या आईने घेतलाय. दशरथाचा मृत्यू व्हायचा होता, निमित्त आई झाली. माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंकेताचा. ते जन्मेजय राजानंतर राजा सुख दुःख जन्म मरण याशी प्रारब्धाची कारण. आपलं प्रारब्ध आहे. आपल्या प्रारब्धाच्या निमित्ताने आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगायचे, आम्ही विद्या शिकली मी त्यांच्याकडे, ते आमचे काणे गुरुजी ते सांगायचे अरे हे आपल्या जवळ असणारी सगळी नाते मंडळी ही आपली प्रारब्धाने एकत्र आलेली. त्यांचं काहीतरी देणं घेणं आहे मागच्या जन्मीतलं, ते फेडायला आलेली आहे. त्यामुळे कुणी आपल्याला त्रास देतं तर कुणी आपलं कौतुक करतं. त्याला काय, जसं आपले भोग आहेत तसेच ते आपल्या वाटायला आलेत ना. त्याशिवाय ते भोग आपल्याला कसे निस्तरायचे ते येणारच आहेत काय. याशी प्रारब्धची कारण निमित्त मात्र होती अन्य. भूतद्रोह न करावा. निमित्त मात्र होणार कोणीतरी. तुमच्या सुखालाही कोणीतरी निमित्त होणार, तुमच्या दुःखालाही कोणीतरी निमित्त होणार. पण ते निमित्त आहे तेवढंच लक्षात ठेव, हे आपलं प्रारब्ध आहे एवढं लक्षात ठेव. भूतद्रोह न करावा. अरे एकाचा राग दुसऱ्यावर काढू नकोस बाबा. तक्षकाने मारलं म्हणून सगळ्या सर्पजातीचा दंश करायला, विध्वंस करायला निघालास का? सकळा असे भोगणे दैवगती निरपराध सर्व मेले सत्रे आता सांडून वैरमती सर्व सत्र थांबवणे. महर्षी बृहस्पतीचे वचन ऐकून दिला रायमान ठीक असवायचे म्हणून सर्पसत्र थांबवले. मग राजाने सर्पसत्र थांबवले. राहिलेलं कथा होऊ दे. कायेन वाचा करोमि यद्यं सकलं परस्मै
अच्युतं केशवं श्रीधरं कृष्ण कृष्ण हरे 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 राम। आरती पंढरीश प्रभुजी कमलजापती विठ्ठलाची हे विले शरण गिरेवरही श्रावणी घनश्याममूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार तुळशी फुले लावली वैजयंती नादला पंचमानजाची नादला पंचमानजाची अहे वदन कमल कमलयन हरपले भान पावताशी उभी मायमनाची आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची कबीरा पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला किरीला अविर गुलाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेमात्यंत कुंडले चित्त हरी पायी कुंडले चित्त हरी पायी गणोला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभुजी कमलजापती विठ्ठलाची। सद्गुरु